आता बातमी रायगडमधून आहे। रायगडमध्ये कारनं 2 दुचाकींना धडक दिली आहे। वाहतूक पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचाही यावेळी प्रयत्न झाला। अपघातात 5 जण जखमी झालेत। दरम्यान या जखमींमध्ये वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे। दरम्यान आपण पाहतोय या घटनेचा हा व्हिडिओ आहे। तर दुचाकी चालकांवर कार घालण्याचा हा प्रयत्न कार चालकांना केलेला आहे। कारमध्ये मुंबई हायकोर्टाचे वकील संजय खेर आणि कर्जतचे वकील राजेंद्र निगुडकर हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते। अचानकच ही कार या ठिकाणी भरधाव वेगानं आली आणि त्या कारनं या दुचाकी चालकांवर कार घालण्याचा प्रयत्न केला। ही घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर घटनेच्या पार्श्वभूमीवर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रायगडमधली ही दृश्य आपण पाहतोय। सध्या अपघाताचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्या चालकांनी सावधगिरी बाळगूनच गाडी चालवली पाहिजे। मात्र अशा प्रकारे घटना घडत असतील तर नियम मोडून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणं ही तितकंच गरजेचं आहे। आपण या अपघातानंतर या वाहनांची अवस्था पाहिली, गाडीची अवस्था आणि या दुचाकीची अवस्था पूर्णतः गंभीर झाली होती।